मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध। मी सह्याद्री बोलतो हा शब्दप्रयोग केवळ एक घोषणा नसून सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या प्रत्येकाच्या मनातील अभिमानाची भावना व्यक्त करतो। सह्याद्री जिल्हा पश्चिम घाट असेही म्हणतात। ती केवळ एक पर्वतरांग नसून महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूगोलाचा, पर्यावरणाचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे। ही पर्वतरांग निसर्गाच्या अफाट संपत्तीने नटलेली आहे। येथील हिरवळ, झरे, धबधबे, वनस्पती आणि प्राणीसृष्टी या सर्वांमध्ये एक जिवंतता आहे। म्हणूनच मी सह्याद्री बोलतो म्हणजे निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्यांचा आवाज उठवणे आहे। सह्याद्री पर्वतरांग ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर 1600 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे। या पर्वतरांगेमध्ये अनेक उंच शिखरे, खोल दऱ्या, नैसर्गिक धबधबे आणि हिरवळीचे आवरण आहे। महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, आंबोली, चिखलदरा अशा अनेक पर्यटन स्थळांनी सह्याद्रीचे सौंदर्य वाढले आहे। सह्याद्रीच्या मायेतील हिरव्या शिंपल्यात साजरा होतोय जीवनाचा उत्सव। सह्याद्री हे जैवविविधतेचे महत्त्वाचे केंद्र आहे। येथे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी आढळतात। बिबट्या, टेकड्यावरची करवंद, आंबा, पेरू आणि औषधी वनस्पती येथील निसर्ग संपत्तीचे द्योतक आहे। तसेच केवळ सह्याद्रीतच आढळणारी मलबार ग्रेट इंडियन हॉर्नबिल सारखी पक्षी प्रजाती येथे आढळते। सह्याद्रीच्या डोंगरांना कुशीत घेऊन राहिलेल्या वनस्पतीमध्ये जीवनाचा संचार आहे। सह्याद्रीमध्ये अनेक प्रसिद्ध धबधबे आहे। कोयना, पुंडलिका, सावित्री, वैतरणा, उल्हास या नद्यांचे उगमस्थान सह्याद्रीच्या कुशीत आहे। धबधबे जसे की लिंगमडा धबधबा, थोरेसेघर धबधबा, भीवपुरी धबधबा यांनी सह्याद्रीचे सौंदर्य वाढवले आहे। धबधब्याच्या आवाजात सह्याद्रीची गाणी गुंजवतात। सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे। वारली, कोकणी, माउंटून, खेडूत समाज येथे राहतो। यांचे जीवन निसर्गाशी एकरूप झालेले आहे। त्यांच्या सणांमध्ये, नृत्यांमध्ये, गाण्यांमध्ये सह्याद्रीची छटा दिसते। डोंगर माझा बाप, नदी माझी माय, सह्याद्रीच्या मायेत मी पोर। सह्याद्री पर्वतरांगेला धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे। महाबळेश्वर, ब्रह्मगिरी, हरिश्चंद्रगड, रायगड, सज्जनगड अशा अनेक ठिकाणी देवस्थाने आणि किल्ले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी याच डोंगरामध्ये स्वराज्याची उभारणी केली होती। सह्याद्रीच्या कुशीत इतिहासाची पाने साठवली आहे। सह्याद्री ही पावसाची आणि ऑक्सिजनची मोठी साठेमारी आहे। पण माणसाच्या अतिक्रमणामुळे, जंगलतोडीमुळे, प्रदूषणामुळे सह्याद्रीचे अस्तित्व धोक्यात आले आहे। प्लास्टिकचा वापर, अवैध खाणकाम, पाण्याचा अपव्यय यामुळे सह्याद्रीचे नैसर्गिक संतुलन बिघडत आहे। सह्याद्रीच्या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी अनेक संस्था काम करत आहेत। वृक्षारोपण, माती संवर्धन, जागरूकता कार्यक्रम याद्वारे सह्याद्रीचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो। जंगल वाचवा, सह्याद्री वाचवा, आपलं भविष्य वाचवा। मी सह्याद्री बोलतो हे केवळ एक घोषवाक्य नसून प्रत्येकाच्या मनातील सह्याद्री प्रतीच्या प्रेमाचे प्रतीक आहे। सह्याद्री ही आपली आई आहे, आपल्या संस्कृतीची रक्षक आहे, आपल्या पर्यावरणाची श्वासोच्छ्वास आहे। तिच्या सौंदर्याचे, तिच्या संपत्तीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे। सह्याद्री आपल्याशी बोलते, तिचा आवाज ऐकून घेऊन आपण तिच्या संवर्धनासाठी झटली पाहिजे। सह्याद्री माझ्या रगारगात आहे, मी सह्याद्रीचा एक घटक आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।